बाई मेले मोठा गंज पडला बाई आता. चला आता ना तोडायला लागते. हो हो काय मग बिले मोठा गंज झाला. मी बी लागते तोडायला. बाकीच्या नंतर मग ह्या तोडणं झाल्या की नंतर डबल उपटता येतं. हो तसंच करा मग. बरं मग गोल राऊंड करू. नाही हो बाई गोल बिल राऊंड नाही. आपापले गंज घाला ना आपापले बसा. मिक्स नका करू. का हो काय मिक्स नका करू म्हणजे काय आपण रोज नाही का शेंगा शेंगा घेणार आहे कसं आहे? काय माहिती बाई आता काही ठरवलं नाही पण मग ठरवायला पाहिजे होतं की नाही. थांबा सकू बाई गेली पाणी प्यायला गेली काय की नाही. थांबा येऊ द्या मग बोलून घेऊ. हाव बोलून घेऊ परत भांडणाचं मग. ती आली सकू बाई. काय व कोण बाई तुम्ही सगळ्या वाका ना पटापटा उठता ना सरा जरा. झालं पाहिजे पाण्या पावसाचं लय आभाळ येले. लय पाणी सांगेले आज. आवरा बरं पटापट. पाऊस आला तर जाण लागन घरी चिखला पाण्याचं. अहो सकू बाई आम्ही म्हणत होतो की कसं तू आम्हाला शेंगा वाट्याने देणार आहे का रोज देणार आहे बा असं. ते नंतर पाहिलं असतं ना पूर्ण शेंगा तर तोडून घ्या तुम्ही उपटून घ्या तोडून घ्या मग पाहू तुम्हाला जे लागतं ते देऊ. नाही हो सकू बाई तसं नाही म्हणजे मग आपल्या शेंगा वेगळं ठेवायला असं म्हणते मी. जर रोजाना म्हणलं तर सगळं मिक्स तोडता येईल ना. आणि जर वाटा म्हणलं तर मग आपापले गंज घालून आपापले तोडावं लागेल वेगवेगळं बसून असं म्हणतो तो आम्ही. त्याच्यामुळं आधीच ठरवून घे. असं का? हा बरोबर आहे मला तुमचं बी. मग सांगा तुम्हाला रोज लागतो का शेंगा लागत्या हे तुमच्यावर डिपेंड आहे. आता मला काही पण चालतं बुवा. बाई मला शेंगा चालत्या मला तसं काही नाही. मी लय मोठ्या तोडेन 2 एक गोण्या तोडून बाई मी. पण मग मी शेंगा पण तशा घेईन बाई लय मोठ्या टोपलंभर घेईन बाई ते मोठ्या टोपलंभर. चालतं का सांग बाई सकू बाई. माय बाई एवढ्या मोठ्या शेंगा घेतल्या तो आता मला तरी काय उरण हो मग खाली. सगळ्या असंच म्हणून मग सगळ्याला मोठं टोपलं दिलं तर मला काय राहीन माय मग एवढं खाली. तुम्हीच सांग आता. तूच सांग बबिता तूच सांग. आम्हाला आता मला बी पुरलं पाहिजे ना. एवढा खर्च खत पाणी त्याला द्या. मग मला शेंगा असं राहिल्या पाहिजे घरी पण काही इकाला खर्च पाणी निघला पाहिजे मग त्याचा. तुला जर एवढा टोपला भर द्यायला शेंगा तर कसं तू तोडशील 2 गोण्या. एका गोणीत 2च टोपले शेंगा बसते. मोठ्या 2 टोपले भर बसते म्हणजे तू 4च टोपले शेंगा तोडशील. एक वाटा तुलाच द्यावा लागेल त्यातला. पण आता तसंच निघलं बाई यंदा गावात तसंच आहे. एक तर रोज जर दिला तर तू रोज त्याच भावात पडतं आणि शेंगा द्यायला टोपलाभर त्याच भावात पडतं. तर सगळे तसंच करू राहिले आता. तर मग टोपलाभर शेंगा तुला द्यावंच लागेल आम्हाला. हाव बाई सकू बाई हाव बरोबर आहे बबिताच. मंजूर असेल तर सांग बाई तरच आम्ही तोडतो नाही चाललो बाई मग घरी. माय काय आडून पाहिल्यावर सकू बाईला. तू चुब्ब आशा शहाणपणा नको करू. तू दे फुकट तोडून सकू बाई शेंगा आम्हाला नको सांगू काही. बरोबर आहे आशा तू चुप बाई. ही म्हणून राहिली ना अबोलीची आई म्हणून राहिली का ते बरोबर आहे. बबिता म्हणती ते पण बरोबर आहे. मोठं टोपलं भरून शेंगा दिल्या तर तोडतो आम्ही वाटाणा. हो नाही तर मग जातो घरी. पटत असेल तर सांग बाई. हो गोपला बी तेच म्हणणं आहे. मोठं टोपलं भरून द्यावं लागेल शेंगा सकू बाई. हो चालतं ले काही नाही मोठं टोपलं भर शेंगा. हो बरोबर आहे. हाव सकू बाई देऊन टाक ले काही नाही. माय बाई तुम्ही तर लगे याच्यावरच आल्या घरी जायावर लगे. इतक्या हे झाल्या का तुम्ही इतक्या कशा हलकट झाल्या हो तुम्ही. डायरेक्टच म्हणता घरी जातो म्हणून. पटलं सांगण्यात घरी जातो. बबिताचं वळण लावून राहिलं तुम्हाला सगळ्याला नाही का बाई सकू बाई. पुरलं पाहिजे ना इभर काम केल्यावर पुरलं पाहिजे ना. त्याचा मोबदला तर भेटला पाहिजे आम्हाला. उन्हात आणायचं बसा उन्हात अनात काम करत दमून जा मग पाहिजे ना मोबदला काहीतरी. बरं माय मग काय आता तुम्ही इतकं हे करू राहिलं तर देवच लागन मला टोपलं भर शेंगा मोठं टोपलं भर. बाई सकू बाई तुला वाटतं ते लय मोठे दिसते तुला ते टोपलं भर शेंगा पण तोडताना घुले लागते अंगाला खाज येते मरणाची. ऊन मरणाचं ऊन चटकतंय. किती तकलीफ आहे जीवाला. तुला वाटत असं की लय मोठे टोपलं भर मागू राहिल्या पण मग आहे ना तकलीफ बी तोडायची तेवढी. हो माय तोडा मग आता देते तुम्हाला शेंगा टोपलं भर. मी कुठं नाही म्हणून राहिले आता तोडा. आता वाका पटापट वाका बरं नका गप्पा करत बसू. टोपलं शेंगा लागते तुम्हाला मोठं टोपलं वाका पटापटा. नका टाइमपास करू पाण्या पावसाचं. आवरा हो लवकर ले पाणी सांगेले पंजाब टाकना. आवरावर पटपट 2 तारखे लोक ले पाणी झालं पाहिजे. जर पाऊस आला ना ह्या शेंगा उगून येईन वर. आवरा पटपट. बरं चला आता माहिती मी कुठं बसू. माय इमला सगळं वावर पडलंय अख्खं. बैस ना कुठतरी घालणं गंज बाया लागल्या तोडायला. बाया तोडायला लागल्या तू चालला कुठं बसून इथं बसून. बाई पण मला सोबती लागल ना कोणी तोडा लागायला. सगळ्या दोघे बसल्या मी एकटी कुठं बसू बाई. चल मी आहे तुला सोबती तोडायला. जसं त्या पलीकडून जाय त्या
बबी रस्त्याच्या पलीकडून जाय तिकडं लांब, आणि मी येते दर्शक तोड उपटते भाराभर, येते तो ऐकडं जाय तू तोड तिकडे जाऊन तोड. बरं बरं. का हो झोडू राहिले का तोडू राहिले शेंगा? हा तोडलेच बरं आहे माय, कुठं झोडती लांब लांब उडते झोडल्याना. हा बाई पण मग तो झोडल्याना जरा पटापट होते पाय, तोडल्याला टाइम लागतो जरा, लई हळूहळू हळूहळू लई येळ जातो तोडण्यात. कसं असो का बाई, तोडायच्या का झोडाच्या सांग? तुम्हाला जसं सोयीचं वाटतं तसं करा माय, पण कसं झोडल्याना शेंगा फुटत्यात. पण तुम्हाला तरी पण वाटलं जोडायचं झोडा, लवकर होतील तर मग झोडा. बरे तोडूनच कुठे झोडत बसता, दुखत्यात हात कानावरून जाईल. बरे हळूहळू तोडायच्या, काही करा माय विचारे हो. चाल बसू का बाई, तोड लागाल मला, चाल आण, नको गप्पा करू तू बरू, आणि ये मग सोबती, मला एकटीला बोर होते. बरं माय आले. चाल बयाना लेट झाला बाई, मजुराचं लयच अवघड आहे ग माय, त्याच्या मनासारखंच करावं लागतं सगळं, नाही तर काय काय खरं शेतीचं. सगळं बाहेर द्यायला लागते, नाही तर काय. आता एवढं टोपलं ते मोठं टोपलं भर शेंगा जरी सगळं एक एक किलो द्यायचं म्हणल्यावर किती अवघड आहे. आणि जर नाही तोडले ना मग नाही तोडले मग एखादीन तोडला टोपलं भर शेंगा मोठं टोपलं भर, पण तिला मी बंदच देऊन टाकू का त्या? आम्हाला काय उरतं खाली झाटा, पाला पाला नुसतं. 2-2 अडीच गोण्या जर तोडल्या तर मग ठीक आहे बा, टोपलं भर चौथा वाटा का व्हायला चालला जातो, एवढं तेवढं राहतं बी. पण हे काय एखादी एकच गोणी तोडली मग तिला अर्धे देऊन टाकायचं का? त्याचं खत पाणी त्याचा खर्च मायाच माती, म्हणजे आम्ही झाटच्या नंगाटच काय बाई. कधी कधी वाटतंय सगळं वावराशिवर एकूण टाकावं आणि जाऊ कुठतरी एखाद्या ॲमेझॉनच्या जंगलामध्ये, नाही ते काय. ह्या बापा बरं कधी खत टाकणं नाही कशाला, पाणी देणं नाही कशाला, निंदणं नाही खुरपणं नाही, आणि काहीच नाही ना खर्च करणं नाही. यायचं तोडून रागाच्या शेंगा आणि टोपलं शेंगा घेऊन जायचं, म्हणजे यायला शेंगा तयार. उपासाचे शेंगदाणे गिंगदाणे सगळं यायला भेटून राहिलं. वावर स्वतःच्या वावर जायचं काम नाही, पेराचं काम नाही. आता मायाच्यावर याचे शेंगदाणे तर दखून गेले, आणि मग काय फायदा मला? सारखंच पडू मला बी ते तिला बी तेच, नाही तर काय. कसं करायचं मजुराला? खर्च करणार पाहिजे बाई, नाही तर काय खरं आहे माय. सखूबाई काय विचार करू राहिले कोण? विचार करू राहिले सखूबाई काहीतरी. एकावाचं ते हातात धरून बसली ते शेंगाचं झाड, उपटता खाली पोहून बोलू राहिली काहीतरी बडबड. काय हो माय, नाही तर काय पुरत नाही हो काही शेती करायला तिला. करत असं विचार, आता इतक्याला शेंगा जर बाहेर द्यायच्या म्हणलं तिला काय राहील, काय म्हणून लागत नाही शेतीत मग. हा बाई आई, तुमची लेकी तुम्हाला द्या येणारच लेकीची, पण आता मजुराला बी काम करायला लागतं ना हो. मग मजुराला पुरलं पाहिजे की नाही. हे गुल्या घालायचे सगळे खाजे ते बाई, नाही तर काय. बरोबर आहे तुमचं बी, त्याचं काही नाही, तुम्हाला द्या येणारच लेकीची. सखूबाई चला ना, केव्हा चुकू राहिल्या, चला मला बोरू राहिले. माय आले थांब. सखूबाई पाणी पण घेऊन येऊ बाई, अंडा भरून, ऊन आहे मरणाचं चटकला येऊन, काना लागू राहिल्या. पाणी बी आण. हा माय आणणंच आहे आता, पाणी बी आणते ना. कसं तुम्ही माय मालकीनी, मी तुमचं मजूर, अशी गती आता ही. आता असं कोण बोल राहिलं हो? काही नाही हो माय, काही नाही, राग नका येऊ देऊ. चला पहिले पाणी आणलं ते तुम्हाला, मग तोडते शेंगा मी. कोणाला पाणी प्यायचं असेल तर पिऊन घ्या हो माय, ऊन लागण डबल चक्रा येईन तुम्हाला. चक्रा बिक्रा नाही द्या आम्हाला, नका तर आणतो सखूबाई. ठेवा हंडा, ज्याला ताण लागेल ते खूप पेईन. इथं ठेवते मग मी, लागते थोडं दर्शक शेंगा इथं बसून तोडते बाई मी. इमला मी काही येत नाही बाई तिकडं, भारा घेऊन इथंच बसून तोडते मी. तू तोड बाई एकटीच, तिकडं नाही तिकडं नाही, मला एवढा वजन नाही उचलत हो माय गंगे, मी इथंच बसते. काय सखूबाई माय म्हणजे मी येते नाही, असं करते तसं करते, बसली तिकडंच काय माय. आईला तरी फोन करून सांगते. काय ग, काय येऊ राहिली तू? काय झालं तुला एवढं आलं एवढं? काय झालं म्हणजे एवढी मोठी खुशखबर. मला वाटलं होतं किती खुश होईल माझे राजाजी, किती खुश होईल. पण तुम्ही तर वेगळंच काही बडबड करू लागले. काय याच्यामध्ये खुश होण्यासारखं? जगामध्ये कितीतरी लेकरं जन्माला येते आणि कितीतरी लोक मरून जाते, त्यात काय एवढं दुःख आणि सुख? पण तू हे घरच्यांना सांगायच्या आधी मला सांगायला पाहिजे होतं तू हे सगळं. मी नाही सांगितलं, मी काही सांगितलं नाही, आईनंच ओळखलं बरोबर, मला पण माहिती नव्हतं हे सगळं. बरं ते जाऊ दे, मी सांगितलं ते ऐकशील का सांग? माझी इच्छा पूर्ण करशील का सांग? नाही, शक्य नाही, ती गोष्ट शक्य नाही.
मला परत काय बोलले ना तुम्ही तर मी आईला आवाज देईन. चुप बस तू, लय शहाणपणा करू नको, चुप बस. पण का तुम्हाला बाळ होऊ द्यायचं नाही आपल्याला? का नाही होऊ द्यायचं बाळ आपल्याला? का होऊ द्यायचं नाही म्हणजे? मला पोरं आवडत नाही. असं नसतं काहीतरी दुसरंच काहीतरी प्रॉब्लेम आहे तुमचा, दुसरंच. मला माहिती आहे असं नसतंच, नाही तर किती खुश झाले असते तुम्ही बाळाच्या येण्याच्या खबरीने, किती खुश झाले असते. मला दुसरंच तुमचं काहीतरी भानगड दिसू लागली. हो तुला जे समजायचं असेल ते समज, निघ. ही आबोळी तर ऐकायचं नावच घेत नाही. काय करावं आता हिला? मलाच काहीतरी करावं लागतं. चा काहीतरी करतो, काहीतरी डोकं लावावं लागेल. जाऊ दे या राजाजीला आता, जाऊ दे. सगळं माझ्यासोबत आहे ना, घरचे सगळे सोबत आहे. माझ्या आईला सांगते नाही खुश खबर. आईला सांगते मी, चुप, आधी रडणं बंद करते. मी तर आई म्हणून का रडते परत? ओ माय, कोणता फोन आला बघ? ए आबोलीची आई, तुमचा फोन वाजतो काय कोण भाऊ? हो माय, मग वाजरायला काय कोण बाई? आबोलीचा फोन आला काय कोण बाई? थांब पाहते.